ओके, 10th इंग्लिश ग्रामर मध्ये येणारा हा प्रश्न आहे पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स आणि तुमच्या पुस्तकातलाच आहे 3.2 या लेसन मधला. सो पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स म्हणजे तुम्हाला विरामचिन्हांचा उपयोग करायचा आहे. आय सेड श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल इजंट शी. आता असा प्रश्न आल्यानंतर ज्यांना या प्रश्नाचं उत्तर अगदी सहज येते त्यांनी क्रॉस चेक करण्यासाठी मला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर सांगा आणि ज्यांना येत नाही त्यांनी इकडे व्यवस्थित लक्ष द्या. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सुरुवात नेहमी कॅपिटल लेटरने करायची असते. सो आय कॅपिटल येणार आहे. आय सेड मी म्हणालो म्हणजे त्यानंतर येणार कॉमा. मी म्हणालो तो पॉज घेतो ना आपण, आणि काय म्हणालो हे सर्व जे वाक्य आहे पुढचं ते डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये येणार. त्यानंतर जे पहिलं लेटर आहे ते पण कॅपिटल येतं. आता इथे नाव आलेलं आहे सो आपण एस कॅपिटल काढणार. श्वेता इज सेंटेन्स काय बघा, श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल म्हणजे श्वेता कशी आहे, खूप सुंदर आहे. गर्ल, आता गर्ल श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल म्हटलं आपण पॉज घेतो ना, तर पॉज आपण कसं दाखवणार, कॉमाने दाखवणार. इजंट शी, आता हा प्रश्न विचारलाय पण तुम्हाला माहिती इजंट म्हणजे काय, इज नॉटचा शॉर्ट फॉर्म आहे आणि तो ॲब्रिव्हिएशन वर्ड म्हणतात त्याला. त्याला कसं दाखवतात, एन आणि टीच्या मध्ये कॉमा अपोस्ट्रॉफी द्यायचा आहे कंपल्सरी. आणि हा प्रश्न आहे इजंटशी, नाही का, श्वेता खूप सुंदर मुलगी आहे ना. आणि सर्वात शेवटी आपण इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट करायचा म्हणजे आपला ॲक्युरेट आन्सर आलाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि कुठला क्वेश्चन अडत असेल तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा, मी त्याचं उत्तर तुम्हाला रिप्लायमध्ये नक्की देईल.